प्रजापती विद्यादया सागरा ज्ञानत्वहरुणी बुद्धिमती दियाराध्य मुनीश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दूरदेशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुपुरुष अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तीथे नाम तो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता घडी महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः एरीकडे श्री रघुनाथ चित्रकूट पर्वता अंत अग्निहोत्र सीता समवेत नित्य वेदोक्त प्रतिपाळी। या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत की भरतजी मागच्या अध्यायामध्ये चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आलेले आहेत। चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी रामचंद्र प्रभू काय करत आहेत इकडं, तर नित्य वेदोक्त वेदानं सांगितल्याप्रमाणे नित्य रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी यज्ञ करत आहेत अशा प्रकारे सांगतात। श्रीराम सेवेसी सौमित्र पर्णशाळा केली विचित्र श्रीरामाचे अग्निहोत्र अहोरात्र संरक्षी। आणि लक्ष्मण त्या ठिकाणी केलेल्या पर्णशाळेच्या बाजूला अहोरात्र त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य घेऊन अग्निहोत्राचं पर्णशाळेचं संरक्षण लक्ष्मणजी करू लागलेले आहेत। विचित्र आणि फळे मुळे नित्य निर्वाह पुरवी जळे काष्ठे आणूनिया प्रबळे अग्निशोज्वळ स्वयंरक्षी। नाना प्रकारचे फळ मूळ असतील, पाणी असेल, स्वयंपाक करण्यासाठी काष्ट असतील, लाकडं असतील, ती सर्व आणून देण्याचं कार्य लक्ष्मणजी करत आहेत। राम सीतेचे चरण क्षाळन नित्य नेमे करी लक्ष्मण जैसे लक्ष्मी नारायण होम संभ्रम साधवी नेम सौमित्र। या ठिकाणी नाथ महाराज सांगतायत ज्याप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान त्या ठिकाणी विष्णू आहेत असं समजून सीतेची आणि रामचंद्र प्रभूची सेवा लक्ष्मण त्या ठिकाणी करू लागलेले आहेत। सांगतायत या बुद्धी पूर्ण पूजित माता लक्ष्मी आणि शेष नारायणच आहेत, शेषावर बसलेले नारायणच आहेत असं समजून पूजा करतात। विधी विधान जाणे श्रीराम दर्श पौर्णमासिक होम मृग मांसे होम संभ्रम साधवी नेम सौमित्र। चालवी नेम संभ्रम या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले आहेत। सीतेचं चरणछाळन करत होते, विधी विधान जाणे श्रीराम, श्रीराम विधीचं विधान जाणत होते। विधी म्हणजे काय, नियम, ज्याला आपण कायदा म्हणतो। दर्श पौर्णमासिक होम, पौर्णिमेला त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू होम करायचे आणि होमामध्ये बघा होम संभ्रम शब्द कशा प्रकारचा आहे नाथ महाराजांचा, होम करत होते म्हटले नाहीत, होम रूपी संभ्रमाचं प्रतिपालन करत आहेत। होम करत होते आणि त्यांना साहित्य पुरवण्याचं कार्य लक्ष्मणजी करतायत। मृगाचं मांस रामचंद्र प्रभू यज्ञामध्ये टाकत होते। हा यज्ञ करण्याचा संभ्रम आहे। म्हणजे काय हो,
मृग म्हणजे मन. जसं मृग चंचल असतं तसं माणसाचं मन हे चंचल असतं. भगवंतासाठी यज्ञ हा संभ्रम आहे. म्हणजे जे हे सांगणार आहेत आता हे संभ्रमातून सांगतायत. म्हणजे अध्यात्मातून भावार्थातून नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहेत की मृगरूपी मनाला धरून आणून देण्याचं काम कोण करत होतं? ज्याचं लक्ष मनावर आहे. कोण धरून आणत होता? लक्ष्मण. ज्याचं मन कशावर आहे? लक्ष कशावर आहे? मनावर आहे. जे मन रामापासून दूर जातंय असं मन लक्ष्मणानं धरायचं आणि रामरूपी यज्ञामध्ये आहुत करायचं. असा यज्ञाचा संभ्रम रामचंद्र प्रभू. श्रीरामाचे सेवे करी शरीर वंचिना तिळ भरी. वा वा. धनुष्य बाण एवणी घेऊनी करे मृगे मारी होमार्थ. मृगे मारी होमार्थ. श्रीरामाच्या सेवेसाठी क्षणभर सुद्धा विसंबत नाही. हातामध्ये धनुष्य घेऊन यज्ञ करण्यासाठी तो त्या ठिकाणी हरणं मारू लागला लक्ष्मण. आता हे ऐकल्यानंतर बरेच लोकांना प्रश्न पडतो की रामचंद्र प्रभू यज्ञामध्ये मृग कसे टाकत होते? लक्ष्मण यज्ञाला मृग मारून आणून देत कसे होते? मग आता ऐका, सुरुवातीलाच सांगितलं की हा यज्ञ हे संभ्रम आहे आणि त्या संभ्रमाचं भावार्थानं नाथ महाराज वर्णन करतायत. मनरूपी मृग जे रामापासून दूर पळत होता, ते रामाच्या भक्तीत अवंचक असणारा लक्ष्मण त्या प्राणी त्या जीवाला लक्ष करायचे आणि बाण मारायचे. जे मन रामापासून दूर जात होतं अशा मनाला जर्जर करून त्याला उचलून रामरूपी भक्तीच्या यज्ञामध्ये टाकायचं काम त्या ठिकाणी लक्ष्मण आणून द्यायचं काम करत होते. आणि राम त्या अशा मनाला सुद्धा भगवंतामध्ये समाहित करून घेण्याचं कार्य अहोरात्र करतायत असं सांगतात. धन्य त्या मृगांचे जीवित त्यांचे वासे होम करी श्री रघुनाथ. ज्यांची फळे स्वय सेवित ते वृक्ष नित्य मुक्त श्रीरामे. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, धन्य ते मृग जे रामाचा यज्ञ चालवतात. आता बघा, जे ते जीव धन्य जे भक्ताच्या हाताला, साधू संतांच्या हाताला लागतात आणि ते भक्तीच्या मार्गात पोहोचतात आणि त्यांची भक्ती भगवंताला पोहोचते. हा यज्ञ आहे. कशा पद्धतीचा? प्रत्येक जगातला व्यक्ती, जगातला प्राणी म्हणजे मृग. कारण प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक व्यक्तीचं मन हे भगवंतापासून दूर पळत. ज्यावेळेस साधू संत महात्मे अशा मनाला पाहतात दूर पळणाऱ्या, त्यावेळेस तशा मनाला संत भक्तीचा बाण मारतात. भक्तीच्या बाणानं जर्जर करून त्याची संसारिक गती संपवून संसाराकडे पळणारी इंद्रिय क्षीण करून अशा मनरूपी मृगाला रामरूपी भक्तीच्या यज्ञामध्ये आहुत करून भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं नित्य काम लक्ष्मणजी करत होते. हा यज्ञाचा भावार्थ. इद्मा बहिर कुशास्तर श्रीरामे उद्धरिले तृण. पाया तळी येती पाषाण तेही जाण नित्यमुक्त. तेही जाण नित्यमुक्त. आधीच्या ओवीत सांगितलं की ते फळधन्य आहेत जे रामचंद्र प्रभू खातात. ज्या गवताच्या आसनावरती रामचंद्र प्रभू बसतात ते गवताचं आसन धन्य आहे, ते गवत धन्य आहे. ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभू पाय ठेवतात ते पाषाण धन्य आहे, ती भूमी धन्य आहे ज्या ठिकाणी प्रभूचे पाय पडतात असं सांगतात. सन्मान करिता निर्मळ निरे तेथे उतरली मत्स्य मगरे. वनवासी श्रीरामचंद्रे वनी वनचरे उतरली. ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभू स्नान करतात त्या
आणि पाण्यामध्ये राहणारे जलचर यांना भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. वनामध्ये गेल्यानंतर वनचराचा, वृक्षाचा, फळाचा, भूमीचा, पाण्याचा व जलचरांचा उद्धार भगवान करत आहेत. करावया जगदुद्धारण श्रीरामाचे वन प्रयाण, ज्या ज्या घडले रामदर्शन, ते जाण उद्धरिले. जगाच्या उद्धारासाठीच, सर्वांच्या उद्धारासाठीच भगवान रामचंद्र प्रभू वनाला आलेले होते. मग ज्याला ज्याला दर्शन घडलं त्याचा भगवंतानं काय केला? उद्धार केला. याचा त्याचा नाही, ज्याचं दर्शन घडलं त्या सर्वांचा काय केला? उद्धार केला असं सांगतात. श्रीराम देखावया दृष्टी, पाहिजेत भाग्याची या कोटी, धन्य धन्य तेची सृष्टी, ज्यांचे भेटी श्रीरामी. राम दृष्टीनं पाहण्यासाठी भाग्याच्या कोटी लागतात. अनंत भाग्य लागतं त्यावेळेस भगवंत दृष्टीला पडतात. जे जे भगवंताच्या समोर आले ते भाग्यवान होते, भगवंत रूप झाले असं सांगतात. श्रीराम कथा नित्य श्रवण, सावध परिसे तो धन्य धन्य. वा वा. निर्लोभ राम कथा पठन, त्याचे निपावन जडमूढ. रामचंद्र प्रभू ची कथा जी नित्य श्रवण करतात ते धन्य आहेत महाराज. राम कथा श्रवण करणारे, पण कधी? नित्य श्रवण करणारे. रामचंद्र प्रभूच्या कथेचं पठन करणारे, ऐकणारे, सांगणारे सर्वच धन्य आहेत. परंतु श्रवण करणारे नित्य धन्य आहेत. नित्य श्रवण करणारे धन्य आहेत. नित्य पठन करणारे आणि सांगणारे धन्य आहेत. पण त्यांच्या बाबतीत एक सांगितलं महाराज सूत्र. काय सांगितलं? निर्लोभत्वे, निर्लोभपणानं रामकथा करणारा धन्य आहे अशा प्रकारे सांगतात. त्याचे मुखी श्रीराम नाम, धन्य धन्य त्याचा जन्म. वा वा. भक्तीने नित्य स्मरती नाम, त्यांचे श्रीराम उद्धरी. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, धन्य धन्य त्याचे मुख. जो रामनाम श्रवण करत त्याचा जन्म धन्य आहे. जो रामनाम स्मरण करतो, भक्तीने नित्य स्मृती नाम, जे भक्तीनं, भक्ती भावनेनं नित्य नामाचं रामाचं स्मरण करतात त्यांना राम नक्की उद्धार करतात. ऐसा श्रीराम महिमा गहन, बोलता वेदा पडे मौन, ते मी केवी बोलो दीन, कथानुसंधान अवधारा. कथानुसंधान अवधारा नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. तो राम वर्णन करत असताना वेद थकतो. तेथील प्रमाण नेनवे वेदासी. जिथं वेद थकतो तिथं मी जास्त वर्णन करत बसणार नाही म्हणले नाथ महाराज. कथानुसंधान अवधारा, कथा ऐका अशा प्रकारे सांगतात. श्रीरामाचे अग्निहोत्र चालवावया ती तत्पर, मृग मारोणी अति पवित्र, अनिले सत्वर लक्ष्मणे. या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, रामाचं अग्निहोत्र नित्य चालवण्यासाठी तत्पर असणारा लक्ष्मण मृग मारून आणत होता. आता ऐका, हे भावार्थ रामायण मी सुरुवातीपासून सांगतोय. याच्यावर साधारणतः आपल्या ग्रुपवर 15 दिवसापासून चर्चा आहे. आज आत्ता अध्याय आलाय. एवढा वेळ जे वर्णन केलं आपण हे भावार्थाचं आहे की मन रूपी मृग लक्ष्मण रूपी भक्त धरून भगवंत रूपी रामाच्या यज्ञात टाकत. आणि याच्याबद्दल भक्त सदैव सावध असतात.
जसा लक्ष्मण सावध होता, संतांच्या तावडीत आलेल्या जीवाला माणसं भजन शिकवतात महाराज, शिकवतात का नाही? का कधी मोतीराम महाराजाच्या बाजूला अर्धा तास बसून दुसरं काय ऐकलंय का? साधू संतांच्या जवळ बसून दुसरं काय ऐकलंय का? नाही. म्हणजे सहवासात आलेला, दृष्टीत पडलेला प्रत्येक जीव रामरूपी यज्ञात टाकण्यासाठी सन्नद्धच असतात. पण दुसरा एक भाव सांगतो, काही लोक अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील, जी काही कोवळे भक्त आहेत, भगवंताचं नेमकं भजन करायला लागलेत, अशा भक्तांना जर एखादा 68 भेटला तर काय विचारत असतो? रामानं मृग मारलेत, मग आम्हाला काय व्हायला? सांगतो, ते भगवान आहेत, आणि जे रामाला भगवान मानत नाहीत त्यांच्याबद्दल हे सांगतो. जे पुरुष कर्म करण्यामध्ये अनासक्त आहेत, अनाश्रित आहेत, गीतेचा त्या ठिकाणी संदर्भ असा आहे, अनाश्रित कर्मफलम स कार्यम कर्म करोति स संन्यासी च योगी च. आश्रय रहित कर्म करतो त्याला पाप आणि पुण्य दोन्हीचा बाधा होत नाही. म्हणजे पापाचा बाधा नाहीये. हा, तरी मृग मारणं चुकीचं वाटतंय तर ऐका, रामानं मृग मारले किंवा नाही मारले हा विषय वेगळा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, यज्ञाचे 3 प्रकार आहेत, राजसू यज्ञ, तामसू यज्ञ आणि सात्विक यज्ञ. राम हे सात्विक आहेत आणि हे सांगितलेला प्रकार तामसी आहे. आणि रामायण, भावार्थ रामायण हे त्यावेळेस लिहिलेलं आहे ज्यावेळेस देशावरती परकीयांचं राज्य होतं. आणि आताची रामायण सांगणारे सुद्धा आली मोला भजन म्हणायला लागले. म्हणजे हा विकृत प्रकृतीचा, विकृत प्रवृत्तीचा व्हायरस रामायण सांगणाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. राक्षसी संस्कृतीचा प्रसार करणारी लोक तिथपर्यंत पोहोचलेली आहेत. कदाचित इथं, परंतु तसा गैरसमज करून घेऊ नका. कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाही. हे भावार्थ रामायण आहे. नाथ महाराजांनी मनरूपी चंचल मृगाला लक्ष्मण रूपी भक्तांना त्या ठिकाणी रामरूपी भक्तीच्या यज्ञामध्ये समर्पित करून राम स्वरूपाला पोहोचवण्याचं काम भक्ताचं कामच असतं. संताचं भरकटणाऱ्या जीवाला भगवंतापर्यंत आणून देण्याचं ते केलेलं आहे असं सांगतायत. आणि त्याबद्दल लक्ष्मण तत्पर. पौर्णिमा अमावस्या दियाग श्रीराम ते वधी मृग. वा वा. यागार्थ केले विभाग, मांसार्थी काग तिथी आली. आणि त्या ठिकाणी पौर्णिमेला आणि अमावस्येला यज्ञ करत होते म्हणून आता आपण सर्व संशयाचं निराकरण केलेलं आहे. त्यामुळे आता सरळ कथा घेऊ. त्या ठिकाणी जर मृग मारले असतील तर मांसाचे तुकडे होते. मांस खाण्यासाठी त्या ठिकाणी कावळे येत होते. अशा प्रकारे कथेचा संदर्भ आहे. लक्ष्मण अनावया गेला पळे, मांसार्थी टपती कावळे. राम सीतेसी म्हणे अबडे, हे पक्षी कुणे निवारे. आणि त्या ठिकाणी लक्ष्मण बाहेर गेल्यामुळं, फळे आणायला गेल्यामुळं कावळे तिथं आले होते. रामाने सीतेला सांगितलं, सीते हे कावळे हान बर जरा. सीतारामाचे आज्ञेवरी सवे गयोनी बाहेरी, स्वये कागाते निवारी, राजकुमारी सुकुमार. आणि सीता त्या ठिकाणी बाहेर येऊन रामाने सांगितल्यानुसार कावळ्याला सुंदर असणारी सीता हकारू लागली. सुंदर देखोनिया तिसी सुदसु गंधर्वा विलाशी, धरोणिया कागवेशाशी, सीतेपाशी तुवला. सुंदर देखील पाहिली माता सीता. सुदस्वा नावाचा गंधर्वानं दुरून बघितलं, कावळ्याचा वेश घेतला
आणि अभिलाष वृत्तीनं सीतेच्या जवळ आलेला आहे. स्वयंकिता सीता सती इतर काग तत्काळ पळती वा तो पडेना कामा शक्ती पुढत पुढती झिंपावी. आणि त्या ठिकाणी कावळे हाणल्याबरोबर कावळे उडून जाऊ लागले. पण हा डुप्लिकेट कावळा घुसखोर लयचीची तर महाराज कावळ्यासारखंच बनून आलं. कधी माणसासारखंच बनून येते पण अवलाद कशाची? घुसखोराची. त्या ठिकाणी कावळा घुसखोर आहे. हाकलला पण जाईना. काग हंकिता सरोखे सुटले कंचुकीचे पाखे पाल वचळला अंग झोके तव हृदय देखी तू काग. आणि त्या ठिकाणी कावळ्याला हाणत असताना कंचुकीची गाठ सुटली. साडीचा पदर खाली पडला आणि हृदयाचा भाग उघडा झाल्याबरोबर स्त्री आहे महाराज. त्या ठिकाणी हृदय उघडं पडलं आणि लगेच कावळ्यानं बघितलेलं आहे. मुक्त कुच दिसे सुंदरी हार रुळे कुचावरी देखोनी काग कामाचारी हृदयावरी झिंपावी. आणि त्या ठिकाणी माता सीतेची तशा प्रकारची अवस्था बघितली. काम वासनेनं आसक्त असणारा कावळा मुद्दामच त्या ठिकाणी आला होता आणि आलेला कावळा त्या ठिकाणी सीतेवरती झडप घालण्याचा प्रयत्न करतो. पांखे झडप पडून आतिसी नखेवर बाडिले कुचासी चंचुणे चुंबोणी मुखासी केली कासावीस जानकी. सीता मातेला त्या ठिकाणी त्यानं पंखानं झडप मारलेली आहे. नख्या त्या ठिकाणी हृदय भागावरती ओरबडलेले आहेत. चाचू जी काही चोंच आहे ती तोंडावरती मारलेली आहे. अशा प्रकारची विकृत कृती करून सीतेला कासावीस केलेला आहे, त्रास दिलेला आहे. काग पक्ष झडपेचे उर्मी सीता क्रंदोनी पडे भूमी काग कामाचारी धरली हृदय आरामी विचरत. आणि त्या ठिकाणी सीता मूर्छित पडली खाली जमिनीवर. कामानं आसक्त असणारे कावळा शरीरावरून हलण्याचं नाव घेत नाहीये. अशा प्रकारे काग वैसला हृदयावरी सीता कराग्रे निवारी चंतु क्षते करिता करी हाका मारी आक्रोशी. आणि त्या ठिकाणी कावळा हृदयावर बसलेला आहे. सीता माता खाली पडलेल्या आहेत. त्या कावळ्याला हाताने हाकारत असताना हाकलत असताना वरून काढत असताना तो त्या ठिकाणी चुंच सीतेला मारू लागला. तोपर्यंत सीतेनं रामाला हाक मारली. ऐकोणी सीतेची दीर्घ हाक वेगी आला रघुकुळ टिळक दुष्ट देखोनिया काक दरवशिका देख मोकलिली. आणि सीतेची हाक ऐकली. राम आले. रामाने बघितली ती सीतेची अवस्था. दुष्ट मानसिकतेतून तो कावळा त्या ठिकाणी थांबलाय हे बघितलं आणि रामांनी दर्भशिका काडी हातात घेतली. ते श्रीरामाची दर्भशिका इशिका मंत्रे मंत्रोणी देखा सोडिता पाठी लागली काका दगदगी तर्क समप्राय. आणि ती त्या ठिकाणी दर्भशिका घेतली. इशिका नावाचा मंत्र जपला. त्यावरती त्या ठिकाणी इशिका मंत्रे मंत्रोणी देखा सोडले महाराज. कावळ्यावरती अर्क समप्राय सूर्यासारखी तेजस्वी अशा प्रकारची ती काडी कावळ्यावरती रामाने सोडली. सवेग पळता काका पाठी लागली शिका परिभ्रमता तिही लोका पाठी लाग देखा सोडिना. कावळा पळू लागला. कारण कसं आहे रिकाम्या घरात कुत्र
बसलं येगळं, मालक दगड घेऊन आला. त्याची अवस्थाच अशी होत असते. कावळा पळू लागला. कुठं पळू लागला? परिभ्रमतात ही लोक. इथं जाऊन बघितलं आणि तिथं जाऊन बघितलं, आग्या मोळ माग लागा, कुठेही जाऊ द्या सोडीत. अशा प्रकारे रामाची काडी होती. कावळा त्रिभुवनात पळाला पण काडी मागच होती. श्रीराम इशिका देखोण इंद्र सांडी सिंहासन, तेथे काकाशी राखे कोण करी पलायन देवांपासी. आणि त्या ठिकाणी इशिका बघितली. इंद्राच्या ठिकाणी गेला लपण्यासाठी. इंद्र म्हणला मेलो रे बाबा, ही इशिका आल्यानंतर माझं काही खरं नाही. इंद्रच पळायला लागला. तर इंद्र पळाल्यास कावळा काय करतोय? मग श्रीराम इशिका देखोण इंद्र कुबेर वरुण, धाके करीती पलायन यमही आपण चणी कापे. त्या ठिकाणी रामाची इशिका बघितल्यानंतर इंद्र असेल, चंद्र असेल, वरुण असेल, कुबेर असेल, यम असेल, सगळेच लटलट कापू लागले. कुणीच थाऱ्या कावळ्याला देईना गेलं. श्रीराम इशिका देखोण कुळाचळ कंपायमान, इशिका वंदी चतुरानन घाली लोटांगण शिवभवानी. त्या ठिकाणी इशिका बघितली. इशिका बघितल्यानंतर कुळाचळ कंपायमान, सर्व सृष्टीच कंपायमान झालेली आहे. ब्रह्मदेव लोटांगण घालू लागले. म्हणले आपले पप्पा आहेत ते महादेव, माता पार्वती सुद्धा, कुणी सुद्धा त्या कावळ्याची सोडवणूक. कसं आहे, श्रीमंत सोबत भांडण झाल्यास म्हणते बोय बाबा तूच तू बघ, ते आमचं होत नाही. अशा प्रकारे कागजाय जे जे ठाई शिका पावे लवलाही, वा वा, का कहिन तालुकी ठाव नाही राहूया. तिने लोकात कावळा फिरू लागला. पण त्या कावळ्याला मायापाशी थांब म्हणणारा कुणीच भेट न गेला. प्रत्येक जण घर लावून घेऊ लागलं. महाराज यानं जायचं, राहू द्या की. फोन करून आलेलं सर चहा पाणी पकडते कोणी. ते बी एवढ्या श्रीमंताच्या घरी डाका टाकला होता. म्हणले माया घरात सही जाळील ते, तू निघ बर. अशा प्रकारे प्रत्येक जण हाकलून देऊ लागला. धाके का करी घे पाताळी, तेथे दैन्य दानव कापती चढी. श्रीराम शिका करील होळी, तेही तत्काळी दवडिले. ते पाताळात घुसलं महाराज. आतंकवादी भयंकर, त्याचे जिथं तिथं सोयरे असते. आणि जात व्हायरस कुठे जात असते. कोरोना बघा ना, अख्ख्या जगात पसरला. तशा काही जाती लवकर पसरून वाढल्या. त्याच्यामुळे त्याची सोयरे कुठे बी असते. त्यानं म्हणलं पाताळात कुणी आपल्याला थारा देईल. त्याने सांगितलं हो, जगाला त्रास देणारी लोक जीवाला खूप भेटतात बरं. फक्त त्यांचा विरोध करणारे खंबीर नसतात. सीतेला एकटी बघून उडी मारणारा आणि त्रास देणारा कावळा जीव वाचून जगात पळू लागला. चांगले माणसं जीवाला भेट अजिबात भेट नाहीत. आणि वाईट माणसाची सर्वात मोठी कमजोरी सांगतो, उघड सांगतो, त्याच्या इतकं भेत्र कोणीच नसते. 1000 लोकांना मारण्याची प्लॅन करणारा व्यक्ती सर्वात जास्त भित्र असतो, डरपोक असतो. फक्त तेवढं खंबीर उभं राहता आलं पाहिजे. कावळा सगळीकडं जीवाच्या आकांतानं पळू लागला. काक हिंडता दश दिसी अत्यंत झाला कासाविषी, वा, कोठे न लभी आश्रय त्याशी, तेनी नारदांसी देखिले. तेने नारदासी देखिले. कुणी जर आश्रय देईना गेलं, पळू लागला, पळू लागला, फिरू लागला. म्हणला आता काही तेरावच होतं का काय की मग. अशा प्रकारे फिरू लागला महाराज. तोपर्यंत कोण दिसलं? नारद ऋषी दिसलेले आहेत. धरिले नारदाच्या पायांसी म्हणे शिका निवारी देव ऋषी. वा वा, तो म्हणे शरण निघे रामासी, तो शरणागतासी न मारी. लक्षात ठेवा,
येरी महाराजाला फिरून न बोलणारा बी जीव धोक्यात. राम राम केला नारदाला. नुसता राम राम केला नाही, पाया पडला. म्हणला नारदा, ब्रह्मांडात कुणी वाचीना झाले. तुम्ही संत आहात, उदार आहात. या संताला येरी राम राम करीत नव्हता हे कावळा. पण जीवावर आलं. जीवावर आल्यानंतर बघा लोकांचे सूर कसे बदलतात. त्या ठिकाणी कावळा म्हणू लागला, नारदा शरण द्या आणि जीव वाचवा. त्यावेळेस नारदांनी सांगितलं, अपराध रामाचा केल्यानंतर जगात कुणी वाचित नसते, पाया रामाच्याच पडावं लागते. ऐकोणी नारदाचे वचन काक केले पुनरागमन. श्रीरामा तुझ्या चरणा शरण माझे प्राण वाचवे. कावळ्याने राम बघितला, बघितल्या बघितल्या पाया पडला. हे म्हणला दंडवर मग जीव वाच. वंदोनीस पाय पडू लागला, नाक घासू लागला कावळा. का? जीव वाचवण्यासाठी. मग आगाऊपणा करण्याआधी विचार करावा का नाही? केला नव्हता, पण जीव वाचवण्यासाठी कर. वंदोनी श्रीराम लोटांगणी काक बोले मनुष्यवाणी. इशिका धगधगीत देखो आश्चर्य मानी जानकी. आणि त्या ठिकाणी कावळा धगधगीत अशा प्रकारची इशिका बघितली. कावळ्याच्या मागे उभी आहे. सीतेला आश्चर्य वाटलं आणि रामाला मनुष्यवाणीत बोलू लागला, कारण हा होताच मनुष्य. होता मनुष्य पण आला कावळ्याच्या वेशात. आज ते आतंकवादी येतात माणसाच्या वेशात. कारण वृत्ती वाईट असते. तशा प्रकारे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या पुढं गिडगडू लागला, जीवाची भीक मागू लागला. काग म्हणे गार गुणाता थोर पराध माझे माथा. वा वा. शरणालो मी तुझ सर्वथा न मारावी आता राघवा. कावळा म्हणू लागला, रामा तुला मी शरण आलो रे. आता मला मारू नको. माझं जीवन मला जीवनदान दे. हे बघा, सामर्थ्य स्वतःच चलत नसताना नाक घासून शरण येतात. आणि जरा बी ताकद जास्त झाली, गची दाबून मारतेत महाराज. तडपू तडपू मारतेत. बघा तुम्ही आणखी काही गाले आहेत. संख्या जरा जास्त होऊ द्या, अजिबात माणसाला जगू देत नाही. क्यों 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 करून काही राज्य असे 5-5 लाख लोकांना पळून जावं लागलं. एक अन दोन नाही. पण आता किती नाक घासतायत. पृथ्वीराज चव्हाणांनी ज्यावेळेस धरला होता मोहम्मद घोरी, शरण आला, नाक गिडगडू लागला, जीवाची भीक मागू लागला. म्हणून मोहम्मद घोरी सोडला पृथ्वीराज चव्हाणांनी. त्या मोहम्मद घोरी सारखा हा एक अघोरी कावळा. तो घोरी होता, हा अघोरी होता. कावळा काय करू लागला? रामाच्या पुढे फक्त जगण्याची भीक मागू. नारद सद्गुरूचे वचन तेने मी तुझालो शरण. शरणागताचे रक्षण माझे मरण तेव्हा. त्यानं सांगितलं, नारद गुरुचे वशिला तासा लावतेत महाराज. त्यानं सांगितलं, नारद ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलंय की रामाला शरण जा. त्यांनी सांगितल्यामुळं मी तुम्हाला रामा शरण येतो. मरणा भेने जी पळता थोर शिनलो गार गुणाथा. वा. सद्गुरुने हात ठेविला माथा म्हणून आता शरणालो. रामा, मरणाच्या भेण्यानं मी त्रिभुवनात पळालो. मला कुणी थारा दिला नाही, सद्गुरूंनी थारा दिला आणि सांगितलं रामाच्या शरणागतीला जा. म्हणून लय अपेक्षेनं आलोय. रामा मारू नका की. नारदे सांगितले काणी जानकी माता जगजननी. ते म्या विलासिनी कामे करुणी
मातृगमनी महादोषी. आणि तो त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, नारदांनी सांगितलं की जानकी माता जगाची जननी आहे, तिचा मी अभिलाष केला, मातृगमनाचं पाप केलं. ताकद नसताना माय म्हणते, जरा ताकद आली की पहिला हात स्त्रियावर घालते. ही विकृत मानसिकतेच्या लोकांची खासियत आहे. या ठिकाणी मात्र म्हणू लागला ती माझी माय आहे, मी चूक केली. महापातके ज्याच्या माथा तोही श्रीराम स्मरता, पातके जावणे तत्वता होय सरता वैकुंठी. आणि तो शास्त्र सांगू लागला, बघा महाराज, ताकद कमी असताना त्याचं ऐकावं. 7 वर्ष ऋषिकेशला जाऊन ज्या महाराजाला येत नाही एवढं ज्ञान ते सांगते. बघा एकदा गलीत जाऊन, त्याचं जिथं चलत नाही त्यावेळेच ज्ञान सांगते. महापातकी सुद्धा, रामा तुमचं नाव घेतल्यानंतर उद्धार होतच की, इकडे तर म्हणते राम काल्पनिक आहे. म्हणजे हे असं आहे, ते भयंकर आहे. एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून उल्लेख करतो म्हणजे उगं नाहीये, ते व्हायरस आहे. आणि व्हायरस हा खूप भयंकर असतो, त्यामुळे सावधानतेचे इशारे असतात, दुसरं काही नाही. या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, काय म्हणतायत, महापातके जाऊन तत्वता होय सरता वैकुंठी. रामा, तू कावळा म्हणू लागला, रामा तुमचं नाव घेतलं तर पाप तर जातंय पण वैकुंठ मिळतंय, मला तसं करा की. श्रीराम 2 अक्षरांसाठी पातके जळती कोट्यानुकोटी, तो नर सरता होय वैकुंठी वैसे पाटी ब्रह्मयाच्या. श्रीराम नाम स्मरण जर वाकपुटीनं घेतलं तर काय होतं महाराज, पाप कोट्यानुकोटी पाप निघून जातात आणि तो नर ब्रह्मदेवाच्या पाठपुळी बसतो म्हण. त्याच्यापेक्षा मोठा उद्धार होतो म्हणा. मी तर फक्त जीवच मागालोय की मग जीव वाचवा की गिडबिडू लागला. श्रीराम नामाचा प्रताप पापे निर्दळती अकल्प, माझे तव पाप अल्प मी निष्पाप श्रीरामे. श्रीराम अकल्प पाप करणाराची कल्प पाप निघून जातात तुमचं नामस्मरण केल्यानंतर. मी तर छोट पाप केलंय की. छोट आहे हे होय, पाप छोट आहे का? बर, पाप छोट असेल, मानसिकता पापाची कमी आहे का? राम जर हलका सलका माणूस असता तर ह्यानं मारला असतं का? सोडला असतं का सीतेला? चल नाही म्हणून गिडबिडालाय, चल नाही म्हणून रामाला देव मानालाय. अशा अवलादी लईची तर महाराज आपण राम बी कसे आहेत हे शेवटी लक्षात येईल तुम्हाला. पृथ्वीराज चव्हाणांनी काय चूक केली, रामाने काय नाही केली पुन्हा लक्षात येईल. शरणागती द्यावी कुणाला आणि देऊ नये कुणाला हे पण रामायण शिकवतं. नीट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रामायणाचा पक्का अभ्यास होता. त्यांनी असल्यांना शरणागतीच दिली नाही, तलवारीशिवाय बातच नाही. पण रामायणाचा कच्चा अभ्यास जर असेल तर राजाकडून झालेल्या चुका हजारो वर्ष प्रजेला भोगावं लागतं. किती वर्ष? हजारो वर्ष. राम कशी चूक करत नाहीत लक्ष देऊन ऐका. श्रीराम नाम स्मरता वाक्पुटी कली कलमशा होय तुटी, तो श्रीराम देखता दृष्टी पापाची गोष्टी मज नाही. पापाची गोष्टी मज नाही. तो कावळा ज्ञान सांगू लागला रामाला. म्हणून रामाला सांगायला बरं, आपल्याला रामाला सांग, रामा अहो तुमचं नाव घेतल्यानंतर पापाचं काहीच राहत नाही, अनंत जन्माचं पाप जात. राम नजरेने बघितल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? कल्मशाची होय तुटी. तो राम मी दृष्टीनं मागापासून बघालोय म्हणला, मग पाप कसं राहील? आणि मग ते रामाच्या पत्नीवर हात टाकताना त्यावेळेस कळलं नाही का? एवढं ज्ञान तर कावळ्याकडे होतं का नाही? पण तो आता सांग. श्रीराम मूर्ती आणि ताधाणी सकळ पापा होय धुणी,
तो श्रीराम देखिला नयनी पाप त्रिभुवनी मज नाही. कावळा म्हणू लागला, रामा, ज्याचं नामस्मरण केल्यानंतर पाप राहत नाही तो राम मी किती वेळ झालं बघालोय, त्या रामाला किती वेळ झाला हात जोडालोय, मग माझं पाप कसं राहील रामा. ऐसे बोलोणी आपण काके वंदिले श्रीरामचरण सीतेसी घातले लोटांगण मनी कृपा पूर्ण मज करी. एवढा गोड बोलू लागला, एवढा गोड बोलू लागला, नाक घासलं पाया पडला, रामाच्या बी पाया पडला, सीतेच्या बी पाया पडला, लोटांगण घातलं. म्हणे कुचाग्री लाविता हात बाळकाची सत्ता बहुत. वा वा. तैसे मी तुझे ज्येष्ठापत्य जान निश्चित जानकी. काय म्हणतोय कावळा. आई, आई, सीते, मी तुझ्यावर अपराध केलाय, तू कसा. बालकाला आईवरती सत्ता आहे, लोकांतात आहे मला. तो स्पष्ट किती बी लोक असू दे, आई आपलं स्तन काढून लेकराच्या तोंडात घालते, तशा प्रकारे मी तुझ्या सोबत केलेला आहे माय. एक कूच धरवणी हाती दुजा घाली मुखा प्रती बाळ सत्तेची खाती ते तुझ प्रती ना केले. तो त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, बाळ सत्तेची ख्याती. लेकरू काय करतं, एक स्तन तोंडात घालतं, दुसरं हातात घालतं आणि पायानं त्या ठिकाणी पदर काढतं. एवढी ताकद लेकरात, अधिकार आहे लेकराच्या माईकडे. इज्जतदार माणसाची वाकडी नजर करण्याची हिंमत आहे का. तशा प्रकारे कावळा या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले आहेत आपल्याला, लेकराचा मातेवर किती अधिकार असतो आणि आईचा लेकरावर किती असतो. तो म्हणतोय, सार्वजनिक ठिकाणी लाख लोकांची सभा असू द्या, लेकराला भूक लागू द्या, मायताला काय करते मला, पाना पाजते, तसा मला अधिकार आहे. पती सकुच सत्ता एकांती बाळकाशी कुच सत्ता लोकांती तेव्हा केले तुझ प्रती जान निश्चिती जानकी. सीता माते, पतीला सत्ता आहे परंतु एकांताच्या ठिकाणी, रात्रीच्या वेळेला, परंतु बाळकाला ठिकाणाची मर्यादा नाही. त्यामुळं मी ठिकाणाची मर्यादा न पाहता उघड्यावरती अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे, असं गिडबडून बोलू लागलं. पती सकुच सत्ता मध्यरात्री बाळकाची सत्ता हो रात्री तेव्हा केले तुझ प्रती जान निश्चिती जानकी. हे आई, लेकराला सत्ता 24 तास आईवर आहे, पतीला नवऱ्याला सत्ता आहे, परंतु त्याला वेळ आहे, काळ आहे, ठिकाण आहे, एकांताची मर्यादा आहे. अशी कुठलीही मर्यादा नसणारा मी तुझं लेकरू आहे की, असं बोल. रजस्वला जालिया कांता पतीने शिवणये सर्वथा तेथे ही बाळक होय झोमता तेसे तत्वता म्याके. ते म्हणू लागलेलं आहे, आई जर रजस्वला असेल, बाहेर बसलेली असेल, तर पतीला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, पण लेकराला बंधन कुठलंच नाही. तशा प्रकारचं मी केलं माते. करे करुणिया जाण बाळक करी कुच प्राशन नाही करे करुणी पूर्ण केले स्तनपान तुझे माते. माते, आई लेकराचं त्या ठिकाणी बाळ लेकराचं स्तन हातात धरतं आईचं आणि त्या ठिकाणी दूध घेतं. तशा प्रकारे मी सुद्धा उघड हा प्रकार केलेला आहे. तसंच अशा पद्धतीत बोलतोय. गाईचा गोरा गाईवरी उडे तरी मातेसी कोपण चढे ते म्हणे तान्ही बाळ कविडे तैसे मजकडे पाही माते. तैसे मजकडे पाहे माते. गाईचा गोर गाईवरच उडतं महाराज. 2-3 वर्षाचं झालं ती त्याला लेकरू म्हणून माफ करते, ती त्याच्या गुन्हा दोषाकडे लक्ष देत नाही. तशा प्रकारे आई तुम्हाला माफ कर, अशा प्रकारे
कावळा पुन्हा पुन्हा विनंती करू लागला. तू तम चराचर जननी आम्ही अपत्ये पशु समाणी शोभन धरावा म्हणी सखी जननी तू आम्हा. कावळा म्हणू लागलेला, आई तू माझी सखी जननी आहेस. शोभन धरावा जननी, तू माझी माय आहेस. कसल्याही प्रकारचा राग धरू नको. तुझ्या चरणावर मी लेकरू म्हणून लोटांगण घालतो. अशा प्रकारे आगाऊपणा करणारा कावळा जीव वाचवण्यास, एक लक्षात ठेवा, याच्या अंतःकरणात भक्ती नाही. मी मगापासून सांगाल, अजिबात भक्ती नाही. हा फक्त जीव वाचवण्यासाठी. एक सांगतो, परमार्थात राजकारणाची उदाहरणं द्यायची नसतात असा एक हा पण सुद्धा परकीय आक्रमणाचाच भाग आहे. बरं, परमार्थाचं राजकारणाचं नातं हे जुनं आहे. लोकांनी ते तोडून टाकलंय आणि हे कनेक्शन मुद्दाम तोडलंय. परमार्थातून राजकारण सांगू नये. कोणता शहाणा आहे त्याला आणा. राम राजकारणी आहेत, कृष्ण कोण आहेत? राजकारणी आहेत. आणि यांच्यावर सत्ता कुणाची आहे? वशिष्ठ कोण आहे? धर्माचे. कृष्णावर संदीपानाची सत्ता आहे. राजकारण आणि धर्म हे समान आहे, हे सोबतच असले पाहिजेत. परंतु गैरी महाराज उठलं की काय म्हणते, परमार्थात राजकारण नको. का नको? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मागच्या वर्षी सांगितले. काय सांगितले? ज्यावेळेस आपल्या देशावर हल्ला झाला होता, कोणता हल्ला झाला होता? सैनिक मारले होते बघा. कोणतं गाव? त्यानंतर एअर स्ट्राईक झाली. कोणतं गाव? त्या ठिकाणी 50 सैनिक आपले स्फोट करून मारले गेले. त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी भाषणात सांगितलं, पाकिस्तान ज्याही वेळेस अशा प्रकारची घटना घडती त्यावेळेस लय गोडगोड बोलतय, पण मी या गोडगोड गोष्टीत फसणारा नाही, म्हणून एअर स्ट्राईक केली. आता हा एवढा गोड बोलतोय की सीतेचं अंतःकरण शेवटी मायेच आहे. ती काय म्हणते? त्या ठिकाणी गोड बोलून त्या ठिकाणी सीतेच्या पाया का पडतोय, रामाच्या का पाया पडत नाही? त्याला माहिती आहे ती माय, ती माफ लवकर करते म्हणून सीतेच्या पाया पडू लागली. ऐकोनी काकाचे बोलणे सीता कळवळली म्हणे, निज म्हणे यासी राखावे जीवे प्राणे कृपा करणी श्रीराम. रामा कृपा करा, याला जीव मारू नका, कारण हा माझं लेकरू आहे. ती आईचं हृदय माझं. माफ करणं हे संताचं लक्षण आहे. त्या ठिकाणी रामा याला माफ करा अशा प्रकारे माता म्हणते. तुझे निया बोले म्या यावरी निर्माण केले, ते नवचे निवारिले अटक पडिले जानकी. देव आहे महाराज. सीतेला सांगितलं, सीते तुझ्यामुळेच मी याच्यावर काडी सोडली, नाही तर मी कशाला सोडू. कृष्णाने एकदा सत्यभामेला सोबत नेलं. कुणाला मारायला? नरकासुराला मारण्यासाठी, कारण ती पृथ्वीचा लेकरू. पृथ्वीचा अवतार आहे सत्यभामा. सत्यभामा जोपर्यंत बाण सोड म्हणत नाही तोपर्यंत त्याला मारायचं नव्हतं. आता सीतेनं बाण सोड म्हणले, मारायला लावलंय. आता सीता तूच वाचव म्हणालीस. अशा प्रकारचं त्या ठिकाणी राम बोलतो. ऐके स्वामी रघुनाथा मारू नये शरणागता, कैसे नियाच्या करीसी घाता, यासी सर्वता रक्षा. माय म्हणू लागलेली आहे रामा, अरे शरणागताला मारू नये सीता म्हणतीये. आता कसं मारशील? तुझं ब्रीद आहे की लेकरू वाचवण्यासाठी पतीला ब्रीदात अडकलं आईनं, सीतेनं, आणि स्वार्थ घेण्यासाठी पतीला ब्रीदात अडकवलं कैकेयीनं. दोन्हीचा फरक लक्षात ठेवा. हा परमात्मा आहे, परंतु तिचं अंतःकरण स्वच्छ आहे. रामाला म्हणते शरणागताला मारित नाव की हा सर्व शक्ती सर्व सत्ता स्वयं रक्षावे शरणागता, ऐसी हृदय तुझी रघुनाथा, कैशा परी आता या दिशी. कैशा परी रामा
सर्व ताकदीनं शरणागताशी शरण्य मीची एकू रामाचाच पाडा धरला की सीतेनं. म्हणली असं म्हणताव ना तुम्ही मग करा, पण याला मारू नका, कारण त्यानं ठरील तर तुम्हाला जगायचं असेल तर सीतेच्या पाया पडावं. ईशिका अनिवार्य निश्चित तरी राखावा शरणागत, तेच तुझे सत्यव्रत प्रताप यथार्थ पैतो. रामा, ईशिका भयंकर जरी असली तरी शरणागत रक्षण करणं हे सुद्धा तुमचं ब्रीद आहे. त्यामुळे दोन्ही पाळणं हा खरा पुरुषार्थ आहे म्हणली, पाळून दाखव. जिने मारविले कागाते तेची म्हणे वाचवा त्याते, ऐशे लाघव केले रघुनाथे सोयी कर्माती अलिप्त. जिने मारविले कागाते, जिने कावळ्याला मारायला सांगितलं तिचं आता वाचवा म्हणाली आहे. काय करावं त्या ठिकाणी सांगतायत, ऐसे लाघव केले रघुनाथे स्वयं कर्मात अलिप्त. स्वतः कर्मापासून अलिप्त राहणं ही भगवंताची विशेषता. कावळ्याला मार ऐकून लावलं सीते, वाचवा ऐकून लावलं सीतेनं. रामानं काही केलं का हो? राम काहीच करीत नाही, काहीच सोडित नाही. रामाची विशेषता आहे असं नाथ महाराज सांगतात. कळला काकाचा वृत्तांत जानोनी सीतेचे मनोगत, काय बोलिला शिरगुणाथ सावचेत अवधारा. कळला काकाचा वृत्तांत, कावळ्याचा वृत्तांत कळाला. किती इमानदारीनं बोलायला, खरंच लेकरू झालाय का जीव वाचविण्यासाठीच बसलाय. हा वृत्तांत रामाला कळत नाही का? रामाला कळला, परंतु सीतेचं मनोगतही कळालं. पत्नीचं मनोगत नवऱ्यानं टाळणं जर अवघड असते. आणि मग काय बोलिला रघुनाथ सावचित्तावधारा श्रोते हो. अशा अडचणीच्या प्रसंगात राम काय बोलतात ही सावचित्त ऐका म्हणतात नाथ महाराज. मी जे मगा म्हणलो होतो ना, जिथं पृथ्वीराज चव्हाण चुकले ती चूक राम करत नाही. कारण हा इतकाच एवढा मोहम्मद गोरी शरण आला, गिडगडू लागला, त्याच्यापेक्षा जास्त कावळा गिडगडू लागला. त्यांनी चूक केली आणि यांनी नाही केली. ती काय केली लक्ष देऊन ऐका. नाथ महाराज म्हणतात, ऐकोणी सीतेचा वचनार्थ काकासी नाभी म्हणे शिरगुणात, तुझे वाचवावया जीविता ऐक हितार्थ सांगे. कावळ्याचं बोलणं ऐकलं, रामाने सांगितलं नाभी घाबरू नको. एवढा वेळ काहीच म्हणले नाहीत. माग मरण उभं ठुलत म्हणून बोलू लागले. ते आल्या आल्या पाया पडल्या पडल्या काडी काढली असती बोलत नव्हती एवढं गोड. माग काडी उभीच होती. रामानं सांगितलं, ए कावळ्या घेऊ नको, ऐक काय तुझा हित सांगतो म्हणले, लक्ष देऊन ऐक बर. ईशिका अनिवार्य निश्चित तिने करावा तुझा प्राणांत, परी तू झालाशी शरणागत याला वितिष्ठत राहिलीसे. आणि त्या ठिकाणी रामानं सांगितलं, कावळ्या काडी एवढी जबरदस्ती तू काटच काढीत होती, पण तू शरणागत आलायस. त्याच्यामुळं आपण काय करू, एक हे तुला मारण्यासाठी ती उभीच आहे, तू वाचण्याचा काही विचार करू नको, पण मधला एक मार्ग काढतो राम म्हणतो. ईशिका अनिवार्य दारुण तुझा वाचवावया प्राण, एकांग देसी आपण तिने निवारण चालील. रामानं सांगितलं तेव्हा जीवच जाणार आहे तुझं, त्याच्यात काही शंका नाही. पण जगायचंच लय यश नाक घासून म्हणालायस म्हणून सांग. जर जगायचं असलं तर एक आडंग द्यावं लागतंय बघ. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू बघा, शरणागत बिभीषणाच्या केसाला धक्का लागू नये म्हणत होता राम. मग इथं कावळ्याचा अर्धा अंग का मागितलं? त्याच्या अंतकरणातून खरी शरणागती होती आणि याची मजबुरी काढा महात्मा गांधी आहे. तशा प्रकारे रामचंद्र प्रभू म्हणले एक अंग द्यावं लागतंय.
तुझ्या हिता लागी जाण तुझं मी सांगतो आपण एकांग करोणी क्षीण आपुला प्राण वाचवी. कावळ्या जगायचंच म्हणालायस तर तुला हिताची गोष्ट सांगतो. एकीकून लंगड व्हावं लागतंय बघ मग वाचतोस. काक म्हणे शिरघुनाता तुझी आज्ञा मी वंदीन माता एकांग घे सुखरूपता इशिका गाता चुकवा. छातीवर गोळी घेऊन मारण्यासाठी एक जिगर लागतो महाराज. जिगर भित्र्या अवलादीत ते शक्य नसतं. कावळा म्हणला हे देवा लंगड तर लंगड अर्ध आडम गेलं तर गेलं जगलो की बस झालं. एक अंग देतो म्हणला पण जीव वाचव. कारण त्यांना जीव किती प्रिय असतो मी आधीच सांगितलं. जीव जगण्यासाठी काही करतात. ही सर्वात मोठी वाईट व्यक्तीची कमजोरी आहे. शहाण्यानं फक्त ध्यानात ठेवली पाहिजे. तो त्या ठिकाणी मागतोय. श्रीराम म्हणे काकासी कोणांग तू देतोसी ते देवणी शिकेशी तुझ निश्चयसी राखीना. श्रीराम कावळ्याला म्हणू लागले कावळा तुझं कोणतं आडंग देतो सांग. ती आडंग घेतो मग आता ती आडंग जर लुळ केलं एकदा रामाकडे वाकडं बघताना ती आडंग सांगल का नाही तिकडे गेल्यास काय होतंय ते. असा कायमचा स्टॅम्प मारून रामानं मोकळं केलाय कावळा. उग केला तुझ्या चावल म्हणले जाय जसंच तसं मोकळं सोडून दिलं. तसं नसतंय जमत. रामानं काय केलं एक आडंग मागितलं म्हणले कोणतं देतोस ते सांग. काक म्हणे ऐकाता माझे इंद्रियांची व्यवस्था अपराध असेल ज्याचे माता त्याचे करी घाता इशिका. कावळा म्हणलं रामा ज्यानं गुन्हा केलाय ना त्याचाच काटा काढा बाकीच्याला करू नका. उजव्या डोळा जानकी माता डावेणी अभिलाषिनी तत्वता इशिका घालोणी त्याचे माथा त्या शिरगुणाथा दंडावी. रामा उजव्या डोळ्यानं मी सीतेला माता म्हणून बघितलंय. डाव्या डोळ्यानं मी सीतेचा अभिलाष केलाय मग डाव्या डोळ्यात घाला. ऐसी ऐकताची वाणी शिका प्रवेशे वामणयणी काम मूर्छित काग मूर्छित पडेरणी रामे तक्षणी सावध केला. लक्षात घ्या बर का मी मगापासून जोर देऊन सांगायला लागलो. काही श्रोते असं म्हणतील की हा माणूस असं का सांगायला लागला. शरणागताशी शरण्य म्हणणारे राम एक क्षण लागू दिला नाही. कावळ्यानं डावा डोळा म्हणल्या बरोबर काडीमध्ये घेतली. डावा डोळा फोडला. कावळा तडपडू खाली पडला. बायकोवर फक्त नजर वाकडी पडली तर कावळ्याच्या डोळ्यात इशिका घातली. 6 महिने सीतेला उचलून नेणाऱ्या रावणाला राम काय म्हणत होते फक्त त्याने एकदा शरणागती मागावी माफ करतो म्हणत होते का. 6 महिने कैदेत ठेवणाऱ्या सीतेला रावणाला माफ करायला राम निघत होते. कावळ्याला का माफ केलं नाही. रावणाच्या मानसिकतेत आणि कावळ्याच्या मानसिकतेत फरक. शत्रूला राम माफच करतात पण मधून जे अट्टील खुडीलय इसको नीटच करना पडता है. तशा प्रकारे त्या ठिकाणी रामाने काय केलं महाराज कावळ्याला पाडला डोळा फोडला आणि कावळा उठवला. घेतला माझा वामनयन हे कागासी नाही दाण मी झालो अंगहीन हे चिन्ह तू नेणे. माझा डोळा घेतला हे कावळ्याला कळना. मी अंगातून मोडलोय हे पण कावळ्याला त्या ठिकाणी कळना गेलं. असा जागा केला न त्रास होऊ देता हा नाथ महाराजांचा भाव आहे. कारण नाथ महाराज रामाला कठोर दाखवतच नाही अशा प्रकारे सांगतायत. मागे पाहताची त्या काकाण देखताची शिकार हर्षे वंदीर घुकुळ टिळका माझ्या मरण दुःखा निवारिले. किती भेत्र आहे वो. पडलेला डोळा फोडला उठलं आधी माग बघितलं ती हाय का ती आग
महागाई शिका दिसली नाही की पुन्हा पाया पडला, म्हणला रामा जीव वाचला बर का, लय उपकार झाले, लय उपकार झाले. अद्यापि का कधीही नवला हो जरा जर्जरीत नपवेक्षयो, श्वापदी धरिता का लागली घाऊ, तोचे पहाहू मृत्यू का. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत आज सुद्धा कावळ्याला मरण नाही. म्हातारा होऊन कावळा मरत नाही, तर कावळा मारण्यासाठी एकतर श्वापदाचा घाव लागला पाहिजे, आपल्या हातून दगड लागला पाहिजे, कुणीतरी त्याला मारलं पाहिजे, नाही तर काहीतरी अपघात झाला पाहिजे. कावळ्याला नैसर्गिक मृत्यू नाही. या परी श्रीराम राव काकाचा वारीला मृत्यू भाव, समजता वाटला नवला, कृपाळू पहाहू श्रीराम. श्रीराम कृपाळू आहेत, याला कृपाळू म्हणत जावं. सापका देऊन माफ करायचं, रिकामा माफ केलं की लोक म्हणतात भित्रे. भानगड अशी असते. कावळा नीट केला का नाही, त्याच्या अपराधा एवढी दक्षिणा दिली का नाही, त्याला दिली. आता म्हणतायत नाथ महाराज रामचंद्र प्रभू शरणागताशी शरण्य, त्याच्या भीती, मरणाची जी भीती होती ती दूर केली आणि कावळा सुखी केला. जो म्हणे तो काका काणा, हे दुःख काकाचे म्हणा, जगणील दिले मज जाना, श्रीरामे व्यंकना मी केलो. ते रामाकडे बघून म्हणला रामाव मी हेकना दिसलो की एका डोळ्यानं. बरं म्हणला रामानं लंग हे हेकन केलंय म्हणणं बरं दिसतंय का एका डोळ्याचं. त्यामुळं आता काही त्या मंत्रीला कुबडं कुणं केलं, त्यानंच केलं की काही होत नसते. पण जेवढं नीट होईल तेवढं, जेवढ्या सुविधा भेटतील तेवढ्या वाढायच्या. त्या ठिकाणी तो का कावळा म्हणू लागला, जाता जाता जर गोड बोललं तर एवढा डोळ्याचा फाल्ट निघू शकतंय, म्हणून रामाला म्हणू लागला रामा मला लोकांनी जर म्हणलं रामानं आंधळ केलंय तर ते काही बरं दिसायचं नाही. बरं कृपेने वाचविले संपूर्ण, ते कृपे साले व्यंकण पण, ऐकोणी हसला रघुनंदन, काय वचन बोलिला. काय वचन बोलिला. एकदा जवळ जावं महाराज, काय काय घेतील. तो कावळा म्हणू लागला रामा कृपेनं जीव वाचिला हो, पण त्या कृपेला आंधळेपणा कसा जमल, टेक्निक कृपा कशी करायला, सगळी करा की थोडंच कसं द्याला, आखत द्या की आमच्याच बापाच आहे की. त्या ठिकाणी कावळा म्हणू लागला रामा माझा हा जो डोळा आहे ना, हा लोकांना बरा दिसणार नाही, त्याबद्दल बी काहीतरी कृपा करा की. सामर्थ्य देतो उजव्या बुबुळा, एकची बुबुळ दोही डोळा, तुझी वाढेल देखणी कळा, देखना सकळा माझी हूस. रामाने सांगितलं कावळ्या ठीक आहे, मोठे लोक असतात महाराज, उदारता आहे, भगवंत आहे तो. त्यानं सांगितलं एकच बुबुळ दोन्ही डोळ्यात फिरशी फिरवशील आणि सगळ्यात देखणा होशील. रामाने आशीर्वाद दिला. कृपेचे जे देखणे पण जाणत, जो तो जाण स्वयवाणी. भगवंताच्या कृपेनं दिलेलं देखणे पण जो तो वाणी. प्रत्येक जण आता बी म्हणतो कावळ्यासारखं चतुर होते. अशा प्रकारचा कावळ्याला चतुरपणा कुणं दिलाय, देवानं दिलाय. पण कावळ्याचा चतुरपणा शेण खाण्यात असते महाराज. भानगडाची चतुर आहे हो, नाही कोण म्हणते. त्या दिवशी मंतरेला शब्द कसा आलतास, बुद्धी बुद्धिवान. मंतरा कशी होती, बुद्धिवान होती, पण शेण खाण्याची बुद्धी. कावळा कसा आहे, देखणाय पण शेण खाण्यात देखणाय. बुद्धी कशी असावी महाराज, बुद्धीचे वैभव अन्य नाही, तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. ती बुद्धी याला नव्हती, पण देखणा केला. दशाहाच्या पिल्ला कृपेत, दशाहाच्या पिल्लासी देखणे पण आहे काकाशी, त्या ते देखे पापराशी.
त्या पिंडासी नातळे. आणि त्या ठिकाणी कावळ्याला देखणेपणा दिलाय तर रामानं दिलाय म्हणल्यास काहीतरी चांगलेपणा असणारच महाराज. तशा प्रकारे 10व्या दिवसाचा जर निवद उचलला तर समजायचं पुण्यवान होता आणि पाप्याचा निवद उचलत नाही, असं नाथ महाराज हा भाव व्यक्त करतात. आता एक लक्षात ठेवा, लोक लगेच म्हणतात निवद उचलला नाही लय पापी होतं ते. तसं काही नसतं, हे भावना असतात. नाहीतर लगेच एखाद्या चांगल्याचा उचलला नाही निवद, जीवनभर जे ना काय घाणच खाले त्याच्यावरच ठरवायचं का काय. देवानं आशीर्वाद दिलाय ठीक आहे, त्यामुळं ते चेक करायला अडचण नाही, पण कुणाचं जीवन निवदावर चेक करणं योग्य काय. हो, ग्रंथात सांगितलंय, मी ग्रंथ मानतो, मान्य आहे, तेच सांगितलं ना. कुण परमार्थ सांगावा त्याचा अधिकार आहे, त्याचा. जिंदगी घाण खाली त्याने ठरवावं का हे माळकरी आहे का टाळकरी आहे. जीवनभर भजन केलेलाचा निवद नाही उचलला याचा अर्थ तो वाईट होतो का? नाही होत. पण लोकमान्यतेसाठी एका पदावर बसीला त्या निमित्तानं त्याचं एका दिवशी पोट भरते बस. श्रीराम कृपेस्तव जाण पाप पुण्याचे देखणे पण काकासी पावले संपूर्ण दशाह चिन्ह जगदेखी. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, रामाच्या कृपेमुळे कावळ्याला 10व्या दिवशी पाप पुण्याचा निर्वाळा करण्याची कृपा आहे. तर रामाची कृपा कवर राहत असते माहितीये का? जोपर्यंत रामावर भक्ती आहे तोपर्यंत. ज्या कावळ्यांची रामावर भक्ती असेल त्यांना ते कळत असेल, पण इथं सांगतायत की कावळ्याला तो अधिकार रामाच्या कृपेनं मिळालेला आहे. जगात आता सुद्धा त्याचा प्रत्यय बहुतांशी येतो, खराच येतो, बहुतांशी प्रत्यय येतो. चंचुणे चुंबिले सीते सीतेने मुखे भक्षितो निरयाशी रामे देखणे लिधल्या डोळ्यासी पाप पुण्यासी तेने. चंचून वार केला होता कशावरती? सीतेवरती. त्यामुळं सदा ते नासकच खातय बघा कावळा. शेण खातय, त्यानंतर सगळी घाण खातय, पण रामानं डोळा ठेवलाय त्यामुळं पापपुण्य पाहण्याची दृष्टी आहे. ऐसिया परी रघुनंदने काकाचे निवारिले मरणे वाचविला देखणे पण समाधानी सुखी केला. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूनं कृपेनं कृपा अशी करावी लागते. पाप केलं की खपके बी, आणि खपक्यानं फक्त जीव वाचवायचं सोडायचं. सुंदर अशा प्रकारची भगवंताची कृपा. कारण कसं आहे, क्षमा वीरस्य भूषणम, वीराचं भूषण क्षमा आहे. ते रामानं त्या ठिकाणी क्षमेनं काय केलं, त्या ठिकाणी कावळा वाचवला आणि समाधानानं देखणेपण देऊन सुखी केला असं सांग. शरण आणोनी काका शिशिरामे सुखी केले सीतेसी काका वांचवोनी कृपेशी महादोषियाशी सुखी केले. शरण आणोनी काकासी, कावळ्याला शरण आणलं, आला नाही. आणण्यात आणि येण्यात फरक. शरण आणलं आणि काय केलं, श्रीरामी सुखी केले सीतेसी. सीतेच्या लई पाया पडल्यामुळं सीतेनं विनंती केली म्हणून सीतेला सुखी केलं, कारण त्याचा जीव वाचला. काका वाचवणी कृपेसी, अशा कृपेनं रामानं कावळ्याला वाचवलं. कुणाला सुखी केलं हो? महादोषियासी सुखी केले. कावळ्याचे जर दोष गेले असते तर दोष जावणी काग मुक्त केला असा शब्द नाथ महाराजांनी वापरला. कावळ्याला सोडलं, कावळा हा महादोषी होता, तो सुखी झाला आणि दोषी लोकही म्हणले आपल्यातला एक वाचला. हा तवैरी कडे निज भरत श्रीराम भेटी सी उद्यत गज भारे सी अशेत तोही कथार्थ अवधारा. तोपर्यंत इकडं नाथ महाराज सांगू लागलेले आहेत की गज हत्ती सैन्य सर्व घेऊन वशिष्ठांसह भरत रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी उत्साहानं चित्रकूट पर्वतावर आलेले आहेत.
चित्रकूट पर्वतावर भरत आले असताना त्या दिवशीच ही कथा अशा प्रकारे घडलेली आहे असंही सांगतायत. श्रीराम भरता आलिंगन तेणे जीव शिवा समाधान एका जनार्दना शरण आनंद धन श्रीराम कथा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन आत्माराज सांगतायत की भरताची आणि रामाची भेट हे जीव शिवाला समाधान देणारी आहे. एका जनार्दना शरण आनंद घन रामकथा. भरलेला मजबूत आनंद म्हणजे रामाची कथा आहे असं एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथकर्ते नाथमहाराज सांगतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायण अयोध्या कांडी एका कार्तिकायां काक निग्रहो नाम चतुर्दशोऽध्यायः. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. श्री संत माधव बाबा महाराज की जय. गुरुवर्य मारुतराव महाराज की जय. श्री संत गहिनीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ऐका, सुंदर अशा प्रकारचा भावार्थ रामायणातील अयोध्या कांडातील पण 14वा अध्याय, ज्याच्यामध्ये आम्ही भाव पूर्ण वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रत्येक ओवी न ओवी अर्थभरित आहे. आता सांगण्याच्या ओघामध्ये प्रत्येक वक्ता हा स्वतःनुसार विश्लेषण करत असतो. त्यामुळे विश्लेषणाचा 100% भाग हा नाथ महाराजांनी. आता कथा म्हणजे नित्यनूतनपणा आहे. प्रत्येक वक्ता हा प्रत्येकाच्या पद्धतीनं कथा सांगत असतो. प्रत्येकाच्या पद्धतीला ती ओवी अनुसरतात दाखवतच असते. ती विशेषतः आपण सांगत असताना कुठंतरी संदर्भ चुकला का, निसटला का ओवीचा, म्हणजे प्रत्येक मानसिकतेच्या वक्त्याला जर त्याची मानसिकता सरळ असेल तर त्या पद्धतीचा आधार कथा देत असते. तोही दिलेला आहे. आम्ही यथाशक्ती वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कसं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या विचाराशी एकनिष्ठ राहून काही घटकांवरती टीका करावी लागते. कारण घटक जर अधर्माला सहकार्य करणारे असतील तर धर्माचं पालन करणं आणि अधर्माचं पाखंडाचं खंडन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून थोडेसेच जे काही जुने लोक आहेत रामायण कथा श्रवण करणारे असतील त्यांना असं वाटतं की बाहेरचा काहीच विषय घेऊ नये. अशा श्रोत्यांना माफी मागून सांगतो की परमार्थ हे संस्काराचं व्यासपीठ आहे. संस्काराच्या व्यासपीठावरून गरजेच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न व्हायलाच पाहिजे. कारण केवळ कथा पद्धतीत आपण रामायण सांगितलं तर शिक्षण काय आहे हे समजणार नाही. ते समजवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बऱ्याच चुका झाल्या तरी एखादं जरी बरोबर आलं तर कौतुक करून सांभाळून घेत जावा. भाग्यवंतांना सर्वांना नमस्कार. रामकृष्ण.